नमस्कार मित्रांनो, मी श्वेता, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतात. तर आज आहे 15 ऑगस्ट, म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन. तर आज 78वा स्वातंत्र्य दिन आहे. तर आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन आज 78 वर्ष झालेली आहे. तर त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांनाच खूप साऱ्या शुभेच्छा देते. तर सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर ज्या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर संविधानामध्ये सुद्धा आपल्या स्त्रियांना जे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याच्यामुळेच प्रत्येक स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये आता कार्यरत होताना दिसते. तर फक्त चूल आणि मूल या दोन गोष्टी न करता प्रत्येक स्त्रिया आपलं घर चालवून बाहेरची कामं सुद्धा करतात ते. तर स्वातंत्र्य दिनाच्या मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देते. तर आता सकाळचे वाजलेले आहे 8:45 आणि आमच्या इथे बुद्ध विहारामध्ये ध्वज फडकवणार आहे. तर त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी आवरलेलं आहे. आणि शौर्याचं सुद्धा आवरून झालेलं आहे आणि माझं सुद्धा आवरून झालेलं आहे. तर आता आम्ही तिकडेच निघालेलो आहे. तर आजचं ध्वजारोहण वगैरे कसं होणार आहे ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. तर चला मग आता नंतर भेटूयात. पहिलं तिथं जाऊन बाळाला मी आणली की जायचंय तुम्ही ते तिकडं लवकर उठवलं त्याला तो पण नाही उठलं. काल बाईंनी सांगितलं होतं ना घेऊन जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा विजय हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय. जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी. जब तक थी सांस लड़े वो, जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी. जमीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली. जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली. जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली. हे धन्य जवान वो अपने, थी धन्य वो उनकी जवानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा, कोई गुरखा कोई मद्रासी, कोई गुरखा कोई मद्रासी. सरहद पर मरने वाला
शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी खून से लटपटाया फिर भी बंदूक उठा के नस नस को एक ने मारा फिर गिर गए होश गवा के जब अंत समय आया तो खूप आवड जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं खुश रहना देश का प्यारो खुश रहना देश का प्यारो अब हम तो सफर करते हैं क्या लोग थे वो दीवाने क्या लोग थे वो अभिमानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी तुम भूल न जाना उनको इसलिए कही ये कहानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी जय हिंद की सेना जय हिंद की सेना जय हिंद जय हिंद जय हिंद मातरम मातरम शौरी कुठे असं फिरव झेंडा इकडे इकडं असं असं कर मग. तर आत्ताच आम्ही घरी आलेलो आहे आणि कार्यक्रम खरंच खूप छान झाला. तर तिथं 15 ऑगस्ट निमित्त भाषण सुद्धा झाले. त्याच्यानंतर स्वराने सुद्धा खूप छान असं गाणं म्हटलेलं आहे. तिला ए मेरे वतन के लोगो हे गाणं तिचं पाठ झालेलं होतं, तर ते तिथं तिने म्हटलेलं आहे आणि खरंच खूप छान बोलली आणि तिचं सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं. तर आता आम्ही घरी आलेलो आहे आणि नाश्त्यामध्ये चहा आणि चपातीच असणार आहे. खरं तर काहीतरी वेगळं बनवायचा प्लॅन होता, पण आता उशीर पण खूप झालेला आहे आणि सगळ्यांना भूकसुद्धा लागलेली आहे. तर मग संध्याकाळी आज काहीतरी स्पेशल बनवेल. आपला 1K सबस्क्रायबर पूर्ण झालेला व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर नक्कीच पहा, चॅनलवर अपलोड केलेला आहे. आणि तुमचं असंच खूप सारं प्रेम असू द्या. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर आलेलं असेल तर त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. मला माझ्या डेली रुटीनमधले खूप छान असे क्षण पाहायला मिळतील. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.